चला तर विद्यार्थी मित्रांनो, फार इंटरेस्टिंग एक इंटेलिजन्सचा नवोदय, BDS व इतरत्र स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाणारा हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ह्या प्रश्नाला अचिव्हर सेक्शन्स हॉट्स म्हणतात. IMO, नवोदय, BDS किंवा इतरत्र स्कॉलरशिप सारख्या एक्झाम्समध्ये विचारला जाणारा हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ऑल दीज पिक्चर्स? आता या चित्रामध्ये दिलेल्या सर्व पिक्चर्सची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची. आता इथे असेल सपोज जो की पेन्सिल बॉक्स वगैरे असेल किंवा मग कलर बॉक्स वगैरे असतील, त्याच्यानंतर पिगी बँक वगैरे चित्र असतील, त्याच्यानंतर थर्ड वन चित्र एक पेन ठेवण्याचा बॉक्स वगैरे असेल आणि पॉकेट असेल. नाउ वी विल कन्सिडर ऑल दीज पिक्चर्स X, Y, Z अँड W. या चारही चित्राला विद्यार्थी मित्रांनो आपण नाव दिलं X, Y, Z, W. सपोज हा पेंट बॉक्स असेल त्याला नाव दिलं आपण X, मनी बॉक्स असेल त्याला नाव दिलं आपण Y, त्याच्यानंतर पेन पॉकेट असेल त्याला दिलं असेल Z आणि पॉकेट्सला नाव दिलं आपण W. तर पहिली कंडिशन्स काय सांगते? आता ह्या दिलेले दोन पिगी बँक आणि प्लस एक कलर बॉक्स किंवा पेंट बॉक्स असेल, या तिघांची मिळून किंमत 3:1/12 हा मिक्स फ्रॅक्शन्स असतो. त्याच्यानंतर सेम कंडिशन्समध्ये अजून एक इथे तीन चित्र आपल्याला दिसत आहेत. इथं पिगी बँक आहे, पॉकेट आहे आणि इथं परत पेन बॉक्स आहे. या तिघांची किंमत मिळून आहे 5:1/24. मग ह्याची सगळ्यांची किंमत मी तुमच्यासमोर मांडलेली आहे. पहिल्या कंडिशन्समध्ये X + 2Y = 3:1/12, Y + Z + W = 5:1/24. त्याच्यानंतर परत WWX अर्थ असतो दोन पॅकेट्स आहे, म्हणजे हे दोन पॅकेट्स दिसतात आपल्याला आणि प्लस एक कलर बॉक्स आहे. या तिघांची मिळून किंमत असेल 1:1/4. म्हणजेच याला विद्यार्थी मित्रांनो मी असं लिहिलंय 1:1/4. यानंतर आपल्याला काय करायचं आणि चौथी एक कंडिशन्स आहे की X + 2Z = 3:3/4. आता या दिलेल्या चारही कंडिशन्समध्ये आपल्याला असं लक्षात येईल की X इथे X आहे, इथे X आहे, इथे 3 टाइम्स X आहे. म्हणून आपण काय केलं 3X सेम 3Y हे 2Y + Y हे 3Y हे सेम Z आणि म्हणजे 2Z असल्यामुळे हे 3Z झाले आणि प्लस हे WW तीनदा असल्यामुळे 3W झाले. म्हणजे प्रत्येक त्या तीन जे दिलेली सिक्वेन्स आहेत त्या तिन्ही सिक्वेन्समध्ये प्रत्येक लेटर्स हा 1 टाइम 2 टाइम्स या पद्धतीने आलेला आहे. म्हणून या प्रत्येक चित्रांची जर आपण ॲडिशन्स केली 3X + 3Y + 3Z + 3W = त्यांच्या समोर दिलेल्या मिक्स फ्रॅक्शनची सुद्धा ॲडिशन्स करायची. मग यामध्ये काय केलं मी विद्यार्थी मित्रांनो पहा, हे 3X + 3Y + 3Z + 3W म्हणजे याच्यामध्ये हा पिगी बँक 3 दिलेले आहेत, हे कलर बॉक्स किंवा जे दिलेलं आपल्याला पेन बॉक्स आहे ते 3 आहेत, त्याच्यानंतर पिगी बँक आपल्याकडे 3 आहेत, त्याच्यानंतर पेन 3 आहेत आणि पॅकेट्स 3 आहेत. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो मी सगळ्यांची ॲडिशन्स केलेली आहे. आता हा प्रश्न हमखास मोठ्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. मग या सगळ्यांची ॲडिशन्स मी अशा पद्धतीने अपूर्णांक जे असतात मिक्स फ्रॅक्शन्स म्हणतो आपण त्याला 3:1/12 ला डायरेक्टली आपण मल्टिप्लाय केलं तर 12 3 36 + 1 37/12 अशा पद्धतीने मिक्स फ्रॅक्शनचं मी फ्रॅक्शन्समध्ये कन्वर्ट केलं आणि फायनली ह्या 12, 4 आणि 24 आणि 8 या सगळ्यांचा LCM घेतला. या सगळ्यांचा LCM येतो 24. मग ह्याला डिनॉमिनेटर मी सगळ्यांचा सेम करून घेतला आणि न्यूमरेटरची ॲडिशन्स केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ती पूर्ण आपल्याला अशा पद्धतीने 306/24 या फॉर्ममध्ये मिळाली. म्हणजे जेव्हा डिनॉमिनेटर सेम असतो तेव्हा सगळ्या न्यूमरेटर्सची आपल्याला ॲडिशन्स करावी लागते. मग तेव्हा सगळ्यांची ॲडिशन्स किती आली 306/24. मग फायनली ह्याला रिड्यूस फॉर्ममध्ये जर केलं विद्यार्थी मित्रांनो तो फायनल आन्सर्स वी विल गेट हिअर 51/4. आता रिड्यूस फॉर्म म्हणजे काय, बऱ्याच छोट्या छोट्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रॉब्लेम येतो की कॉमन नंबर्सने आपल्याला दोघांना डिव्हाइड करायचं. नाउ हिअर वी शुड डिव्हाइड बाय द नंबर्स दॅट इज 3. 3 1 3, 3 0 0, 3 2 6. Now 3 8 24. Now once again divide the given fractions by the same number. Now इथं आता डिव्हाइड आपण जर 2 ने केलं 2 2 5 10 and 2 1 2, 2 2 4 8. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तो रिड्यूस फॉर्ममध्ये फ्रॅक्शन्स आणता येतो. परत त्याला रिड्यूस फॉर्ममध्ये जर तो फ्रॅक्शन्स आणायचा असेल तर आपण अशा पद्धतीने 51 जो दिलेला आपल्याला फ्रॅक्शन्स असेल त्याला परत आपल्या रिड्यूस फॉर्ममध्ये आणता येतो. आता तो पुढे आणू आपण. आता पहा इथं किती दिले होते की आपण सांगितलं होतं की 3दा हे पिक्चर्स दिलेले आहेत म्हणून X + Y + Z आणि याच्यामध्ये 3 हा कॉमन घेतला.
कारण की प्रत्येक चित्र हे 3-3दा दिलेले आहेत, म्हणून 3 कॉमन घेतला आणि आपल्याला फायनली जी किंमत काढायची असेल विद्यार्थी मित्रांनो, या प्रत्येकांची इंडिव्हिज्युअल किंमत काढायची. हा एक्स असेल, हा वाय असेल, हा झेड असेल आणि हा डब्ल्यू असेल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो इथे मी 3 कॉमन काढले आणि सगळ्यांची बेरीज केली आणि फायनली मग हे जे 3 न्यूमरेटरचे होतात ते कुठे जातील, डिनॉमिनेटरमध्ये. मग इथे डिनॉमिनेटरमध्ये गेल्यानंतर 4 3 चा 12 मी अशा पद्धतीने डायरेक्ट लिहिलं. मग फायनल आन्सर्स वी गेट 51/12. आता आपल्याला जेव्हा आन्सर्समध्ये 4 ऑप्शन्स दिलेले असतील, बघा आता इथे ऑप्शन्स तुम्हाला दिसतात विद्यार्थी मित्रांनो, 7:7/9, 1:4/9, 4:1/4 आणि इथे 1:8/9. आता इथे आलेला आपला आन्सर्स 4:1/4, पण इथे आपला आन्सर्स आलेला आहे 51/12. मग अशा वेळेला काय करायचं, ह्याला रिड्यूस फॉर्ममध्ये करायचं परत वन्स अगेन. मग 51ला आणि 12ला डिवाइड होणारा कॉमन नंबर म्हणजे 3 असेल. मग 3ने जर डिवाइड केलं तर फायनल आन्सर्स वी गेट हिअर 17/4. आणि परत ह्याला जर डिनॉमिनेटर्सनी न्यूमिनेटरला जर डिवाइड केलं तर फायनल आन्सर्स इन देअर द मिक्स फ्रॅक्शन्स फॉर्म 4:1/4. बघा परत क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 4 4 जा 60 and +1 17/4. देन फायनल आन्सर्स वी गेट 4:1/4. अशा पद्धतीने ऑप्शन्स नंबर आपल्याला थर्डला टिक करता येतो. आणि अशा प्रकारचे प्रश्न हे MPSC लेवलपर्यंत विचारले जाऊ शकतात. खूप हॉट क्वेश्चन्स आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे जर तुम्हाला व्हिडिओ जर पाहायचे असतील तर निश्चित लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.